आपण हे टरबूजाची लागवड आपण 3 एकरमध्ये केलेली आहे. आपण साधारण 3 एकरमध्ये 70 ते 80 हजार रुपये खर्च केलेला आहे. आपण गेली 3 वर्ष टरबूजाचं पीक घेत होतो. पारंपरिक पिकाला आपण पारंपरिक पिकापासून आपण हे करून नवीन काहीतरी करण्यासाठी आपण गेली 3 वर्ष टरबूजाचं पीक घेत होतो. गेली 2 वर्षांना आपल्याला टरबूजातून पुरेपूर फायदा झाला म्हणून आपण गेल्या वर्षी आपलं 1-1.5 एकरच टरबूज होतं, पण यावर्षी फायदा होत आहे म्हणून आपण 3 एकर टरबूज लावलं. साधारण त्याला 70 ते 80 हजार रुपये आपण खर्च केला टरबूजाला आणि आपण अपेक्षित धरलं होतं 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न. पण हे जागतिक महायुद्ध इराणचं युद्धाच्या ह्याच्यामध्ये माल तर आपण भरपूर काढला, ते 20 टन माल होईल सरासरी, पण ह्या युद्धामुळे व्यापारी आले, बाहेर ट्रान्सफर होत नाही म्हणून त्यांनी 6-7 रुपयानं मागून गेले. मग आपण ते ठरवलं 6-7 देऊन टाकून आपला खर्च तर निघेल, थोडंफार उत्पन्न जास्त व्हायचं कमी होईल म्हणून द्यायचं ठरवलं. पण ह्या अवकाळी पावसाने गेले 8 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू झाला, त्याने तर व्यापाऱ्याने 2 आणि 3 रुपयानं मागायला सुरू केलं. मग 2-3 रुपयानं तर आपला 70,000 खर्च झालेला, तर ते 7 ते 8 हजार रुपये सध्या उत्पन्न होणार नाही. म्हणून आपण आता हे असं इतकं नुकसान झालं आहे आमचं की ते आपण नुकसान कुठंच भरून काढू शकत नव्हतं. काय मागणी असणार आहे शासन स्तरावरती? आपण शासन स्तरावर आपण याला तर काय कुठलं अनुदान देणार नाही शासन, पण यानंतर कुठंतरी शासनानं असं वेलवर्गीय पिकाला अनुदान ठेवावं, त्यासाठी विमा काढावा, जेणेकरून शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलाय तो खर्च तरी निघल. कारण असं जर झालं शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च करायचा आणि 1ही रुपयाचं जर उत्पन्न होणार नसेल तर शेतकऱ्याला आत्महत्याची वेळ येणार आहे 100%. नाव सांगा. प्रवीण महादेव पितळे, पट्टी वडगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड.